नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण पाहणार आहोत तारा मासा या समुद्री जीवाबद्दलची माहिती. तर चला श्रोत्यांनो, सुरू करूया आजची माहिती. तारा मासा हा विशेष करून भारत आणि अमेरिका या देशामध्ये समुद्रामध्ये आढळून येतो. त्या व्यतिरिक्त तारा मासाच्या वेगवेगळ्या प्रजाती या हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर किंवा इतर मोठ्या महासागरांमध्ये आढळून येतात. यांच्या भिन्न प्रजाती आहेत. तसेच प्रजातीनुसार त्यांचा आकार व रंगामध्ये भिन्नता दिसून येते. जसे की निळा तारा मासा, लाल तारा मासा, मोठ्या आकाराचा तारा मासा इत्यादी. तारा मासा हा जो फक्त समुद्राच्या पाण्यामध्ये पाहायला मिळतो. या प्राण्याचे शरीर तारेसारखे म्हणजेच पंचकोनी असते, म्हणून त्याला तारा मासा असे म्हटले जाते. बहुतेक तारा मासे हे समुद्रातील खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा राहतात. जगातील सर्वच महासागरांमध्ये तसेच उष्णकटिबंधीय किंवा उबदार पाण्यामध्ये ते थंड समुद्राच्या तळापर्यंत हे जीव आढळून येतात. तारा मासा हा समुद्रामध्ये राहतो, त्यामुळे ते सर्व प्रकारचे अन्न खातात. समुद्रातील तारा मासा हा मांसाहारी असतो. त्यामध्ये ते शिंपले यांचे भक्षण करतात. त्यामध्ये शेवाळ, स्पंज, गोगलगाय आणि इतर लहान प्राणी सुद्धा हे मासे खातात. या प्रजातीचे आयुष्य मोठ्या प्रमाणात बदलते. तारा मासाचे शरीर अतिशय मजबूत स्नायूंनी बनलेले असते. त्यांना दोन्ही बाजूंनी त्यांच्या नळीच्या पायांनी पकडता येते. हे मासे यांच्या स्नायू आणि हायड्रोक्लोरिक सिस्टीममुळे कोणत्याही भक्ष्याला जास्त काळ खेचू शकतात. त्याच्यामध्ये सामान्यतः मध्यवर्ती तबकडी असते. या प्राण्यांच्या 30 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. तारा माशाचा वरचा पृष्ठभाग हा गुळगुळीत असून दाणेदार किंवा चिकट असतो. त्यामुळे त्याला भक्ष्य पकडण्यासाठी त्याची मदत होती. बरेच तारे मासे हे लाल, केशरी किंवा रंगामध्ये सुद्धा आढळतात. त्यामध्ये निळ्या, राखाडी आणि तपकिरी रंग हे असतात. या माशांचे तोंड खालच्या दिशेने असते. तारा मासाचा एखादा भाग तुटला असेल तर तो पुन्हा वाढतो. समुद्र तारा त्याची प्रगती करू शकतो. समुद्र ताऱ्यांना 5 हात असतात. या महासागरामध्ये या प्राण्यांच्या 2000 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. या माशांचा आकार 1 इंच किंवा त्यापेक्षा कमी असतो. तर सर्वात मोठी समुद्री तारे ही 3 फूट व्यासाचे लांब असतात. समुद्रातील तारे ही लैंगिक पूर्वोत्पादन करू शकतात. ते शुक्राणू आणि अंडी पाण्यामध्ये सोडून देतात. त्यानंतर ते फलित होतात. या अंड्याच्या फलित झाल्यानंतर अळ्या तयार होतात. ते शेवटी समुद्राच्या तळावर स्थायिक होतात आणि नंतर प्रौढ समुद्री ताऱ्यांमध्ये वाढतात. समुद्रातील तारे मासे देखील पुनर्जन्माद्वारे अलैंगिक पुनरुत्पादन करतात. तारा मासा हा समुद्राच्या पाण्यातून आपले शोषण करत असतो. तारा माशाच्या शरीराची रचना इतर सजीवांपेक्षा थोडी वेगळीच आहे. तारा माशांना मेंदू नसतो. या त्यांच्या शरीरामध्ये रक्त सुद्धा नसते. तारा मासा रक्ताच्या जागी एक जलसंवर्धन प्रणाली असते. तारा माशांचा आकार खूप वेगळा असतो. याला जरी स्टार फिश म्हणत असले तरी सुद्धा वास्तविकता हा मासा नाही. कारण तारा मासा म्हटलं म्हणजे माशाप्रमाणे पंख किंवा श्वसन कल्ले याला नसतात. तारा मासा समुद्रामध्ये खूपच हळूहळू चालतो. त्यामुळे समुद्राच्या लाटा बऱ्याचदा त्यांना किनाऱ्यावर घेऊन येतात. त्यामुळे इतर माशांकडून किंवा खेकडे इत्यादी प्राणी यांची सहज शिकार करू शकतात. या माशांचे आयुष्य सरासरी 15 ते 35 वर्षापर्यंतचे असते. तारा मासामध्ये रॉयल स्टार फिश, ब्ल्यू स्टार फिश, रेड स्टार फिश, लहान मणक्यांचा तारा मासा असे बरेचसे प्रकार आहेत. रॉयल स्टार फिश हे त्याच्या विविध रंगांमुळे आकर्षक दिसतात. त्यांचा रंग जांभळा, तसेच त्यांच्यामध्ये दाणेदार असे टिपके असतात. हे समुद्राच्या मध्यवर्ती राहतात. तसेच यांचा जांभळा रंग हा त्यांच्या पूर्ण 5 बाजूंपर्यंत वाढतो. यांच्यामध्ये समुद्राच्या तारांचा आणखीन एक केशरी रंग असतो व त्यामध्ये सुद्धा पांढरे टिपके असतात.
जे त्यांच्या किनाऱ्यांच्या टोकाला नारंगी आणि पायांना जोडलेले असतात. ब्ल्यू सी स्टार फिश या माशांचा रंग हा निळा असतो. तसेच यांची लांबी 40 सेंटीमीटर पर्यंत असते. त्यांच्या अंगावर काही पिवळे कॅरोटीन लाईट्स असतात. त्यांचे रंग सामान्यतः आकारावर आणि रंगद्रव्यावर संयोजनावर अवलंबून असतात. या स्टार फिशचा रंग अतिशय आकर्षक वाटतो, तसेच हा चमकदार असतो. निळा तारा माशाला पाहता क्षणी तुमचे मन प्रसन्न होते, आनंदी होते. ही प्रजाती पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर ते हवाईन पर्यंत या पाण्यापर्यंत आढळते. रेड स्टार फिश ही लहान असून तिच्या मध्यवर्ती 5 बाहू असतात. त्याचा व्यास साधारणतः सेंटीमीटर मध्ये असतो. या माशाचा रंग सुद्धा चमकदार लाल केसरी असतो. लहान मणक्यांचा तारा मासा. लहान मणक्यांचा तारा मासा हा इतर स्टार माशांच्या आकाराने लहान असतो. त्याचे 5ही बाजू निमुळत्या असतात. यांना 2 लहान व 2 मोठे मणके असतात. त्यांच्या बाजूंवर लहान नारंगी रंगाचे टिपके दिसतात आणि हेच बऱ्याचदा समुद्राच्या वरच्या दिशेने वळलेले असतात. हा समुद्री तारा 6 इंच एवढा व्यासाचा असतो. यांचा रंग लाल केशरी किंवा तपकिरी पांढरा असतो. या स्टार फिश बद्दलचे काही मनोरंजक तथ्य बघूया. स्टार फिशला 5 हात असतात, परंतु काही प्रजाती अशा आहेत की त्यांना 40 हात आहेत. स्टार फिश 15 ते 30 वर्षापर्यंत जगू शकते. स्टार फिश हे हर्माफ्रोडाइट्स आहेत. याचा अर्थ असा की त्यांच्याकडे नर आणि मादी दोन्ही प्रजनन अवयव आहेत. जगातील सर्व महासागरांमध्ये स्टार फिश आढळतात. स्टार फिश हे मत्स्यालयातील एक लोकप्रिय मासे आहेत. तर श्रोत्यांनो, आज आपण बघितली आहे तारा मासा बद्दलची संपूर्ण माहिती. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि हो, या चॅनलवर मराठी आणि हिंदी दोन्ही व्हिडिओ अपलोड होत असतात. आता भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.